22 जून 1887ला बकिंगहॅम पॅलेसमध्ये बरीच रेलचेल चालू होती. पारंपरिक पेहराव्यातील काही निवडक भारतीय राजे व ब्रिटिश राजकारणातील महत्त्वाची मंडळी बकिंगहॅम पॅलेसमध्ये पोहोचली होती. निमित्त होतं महाराणी व्हिक्टोरियाचं ब्रिटन व आयर्लंडवर शासन करण्याला 50 वर्ष पूर्ण होण्याचं, आणि त्याच निमित्तानं हा उत्सव साजरा केला जात होता. महलात हजर असणाऱ्या सगळ्या व्यक्तींची नजर दरवाजाकडे खिळली होती, आणि तेवढ्यातच काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेल्या छोट्या कदकाठीच्या महाराणीचं आगमन होतं. सगळे पुढे येऊन तिला मुजरा करत असतानाच भारतातून गेलेला एक बिथरलेल्या अवस्थेतील युवक सुद्धा महाराणीचं अभिवादन करतो. ह्या दोघांची ही पहिली भेट. युवकाचं नाव होतं हाफिज मोहम्मद अब्दुल करीम. अब्दुलला फक्त काही महिन्यासाठीच बकिंगहॅम पॅलेसमध्ये पाठवलं होतं, पण पुढे पाहता पाहता तो महाराणी व्हिक्टोरियाचा हमरास, उर्दू शिकवणारा शिक्षक आणि सल्लागार बनला. पण हे सगळं कसं शक्य झालं, जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. अब्दुलचा जन्म झाशी नजीक ललितपूरमध्ये सन 1863 झाला. त्यावेळी भारताचं शासन ईस्ट इंडिया कंपनीकडे होतं. अब्दुल जेव्हा मोठा झाला तेव्हा मध्य प्रदेशातल्या एका राजाकडे नोकरी करू लागला. पुढे 1880ला त्याने राजाची नोकरी सोडली व तो आग्र्यामध्ये निघून आला. इथे पोहोचून करीमने सेंट्रल जेलमध्ये क्लर्कची नोकरी 60 रुपये प्रतिमाहाने करायला सुरुवात केली. अब्दुलच्या आग्रा येण्याच्या आधी 4 वर्ष म्हणजेच 1876ला भारताचं प्रशासन ईस्ट इंडियाकडनं राणी व्हिक्टोरियाच्या हाती गेलं होतं. याला केवळ योगायोग म्हटलं जाईल, कारण भारताच्या प्रशासनाची जबाबदारी राणीच्या हाती आल्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 28 जून 1886ला महाराणीनं जॉन विल्यम टेलरला आग्र्याच्या सुपरिटेंडेंटपदी रुजू होण्याचा आदेश काढला. वास्तविक पाहता याच योगायोगामुळे अब्दुल करीम व महाराणी व्हिक्टोरियाची पुढे भेट झाली, आणि याच भेटीच्या जोरावर एक खास नातं राणी आणि अब्दुलमध्ये निर्माण झालं. महाराणीचा जन्म 24 मे 1819ला लंडनमध्ये केन्सिंग्टन पॅलेसमध्ये झाला होता. व्हिक्टोरिया तिच्या आई वडिलांचं 5वं अपत्य होती. व्हिक्टोरिया 1 वर्षाची होण्याआधीच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. व्हिक्टोरियाचं पालनपोषण तिच्या आईनं अतिशय कठोर अनुशासनात केलं होतं. तिला दुसऱ्या मुलांबरोबर खेळायची परवानगी नव्हती. खाण्यापिण्यापासून अगदी झोपेपर्यंत सगळेच सक्त नियम तिला पाळावे लागत असत. या अशा एकांतवासात महलाच्या 4 भिंतीमध्ये ती मोठी झाली होती. 20 जून 1837ला 18व्या वर्षी तिचं लग्न होऊन ब्रिटनच्या महाराणीचा मुकुट तिच्या डोक्यावर विराजमान झाला होता. भारतावर शासन करण्यापूर्वी महाराणी व्हिक्टोरियानं ब्रिटन व आयर्लंडवर 39 वर्ष शासन करून तिथलं प्रशासन सांभाळलं होतं. भारताचं प्रशासन पाहिल्यानंतर 10 वर्षांनी महाराणी व्हिक्टोरियाची प्रशासनात 50 वर्ष पूर्ण झाली होती, आणि ब्रिटिश भारताची महाराणी असल्यामुळे तिने भारतातल्या निवडक राजांना या सोहळ्यासाठी आमंत्रण दिलं होतं. आता समस्या ही होती की महाराणीला इंग्रजीशिवाय दुसरी कुठलीच भाषा येत नव्हती. म्हणून भारतातील इंग्रजांनी अशा राजांना शोधलं ज्यांना किमती पोशाख परिधान करायची आवड आहे आणि त्याचबरोबर इंग्रजीही येतं. अर्धा डझन राजांना बकिंगहॅम पॅलेस येण्याचं निमंत्रण दिलं गेलं, आणि म्हणूनच भारतीय नोकरांची पण गरज भासू लागली. त्याच वेळेस महाराणीने आपला विश्वासू जॉन विल्यम टेलरला संदेश पाठवून भारतातून 2 नोकर आणायला सांगितले. टेलरने सेंट्रल जेलमध्ये काम करणाऱ्या मोहम्मद बख्श व अब्दुल करीमची यासाठी निवड केली. महाराणीने आणखी एक अट यासाठी घातली होती, ती म्हणजे येणारे नोकर दिसायला देखणे आणि कपडे घालण्याच्या बाबतीत नीटनेटके असावेत. विल्यम टेलरने या 2 युवकांना पसंत केलं. पुढे या दोघांना या उत्सवाच्या निमित्त बकिंगहॅम पॅलेसमध्ये आणलंही केलं. दोघे अतिशय आनंदी होते, कारण ज्या महाराणीला पाहण्यासाठी पूर्ण ब्रिटन व भारत उतावीळ असायचा त्या महाराणीची त्यांना खिदमत करायला मिळणार होती. 20 जून 1887ला हे दोघे सजून बकिंगहॅम पॅलेसमध्ये पोहोचले. महाराणी व्हिक्टोरिया आली, सगळ्यांची तिची भेटही झाली, आणि पूर्ण दिवस सगळ्या भेटीगाठीतच निघून गेला. रात्रीच्या जेवणाच्या वेळी भारतीय राजांबरोबर महाराणी सुद्धा जेवण करत होती. व्हिक्टोरिया येताच अब्दुल आणि बख्शने तिच्या पायावर डोकं ठेवून तिच्या पायाचं चुंबन घेतलं. इथेच पहिल्यांदा अब्दुल व व्हिक्टोरियाची नजर भेट होऊन दोघांमध्ये मैत्रीची सुरुवात झाली. काही दिवसानंतर बख्श भारतात परत निघून गेला, पण काही महिन्यासाठी आलेला अब्दुल पाहता पाहता व्हिक्टोरियाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला. तो सावलीसारखा राणीबरोबर वावरत असे आणि राणीला हिंदुस्थानी व उर्दू भाषा शिकवत असे. बदल्यात राणीसुद्धा अब्दुलला इंग्रजी भाषा शिकवत असे.
अब्दुल भारतासंदर्भात व्हिक्टोरिया राणीला महत्त्वाचे सल्ले देऊ लागला होता. महाराणीने नंतर त्याला भारतीय मामल्यांचा सचिव बनवला आणि भारतासंदर्भात कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्याबरोबर चर्चा केली जाऊ लागली होती. व्हिक्टोरिया अब्दुलपासून एवढी प्रभावित झाली होती की तिने त्याला उर्दू शिकवायला सांगितलं. अब्दुल राणीच्या वहीमध्ये उर्दूमधलं एक वाक्य लिहित असे, मग त्याचा इंग्रजीत अनुवाद करत असे आणि तेच वाक्य पुन्हा रोमनमध्ये तो लिहित असे. व्हिक्टोरिया अगदी तसंच्या तसं ते वाक्य आपल्या वहीत लिहून त्याचा सराव करत असे. असं म्हटलं जात होतं की महाराणीला उर्दू शिकायची होती आणि म्हणूनच तिने करीमला आपला शिक्षक बनवून पुढे 13 वर्ष त्याच्याकडनं उर्दूचे धडे गिरवले. फारच कमी लोक जाणतात की महाराणीला उर्दू वाचायला आणि लिहायला येत होतं. तिला या गोष्टीचा खूप अभिमानही होता. त्याच वेळेला ही गोष्ट तितकीच खरी आहे की जीवनाच्या अखेरच्या काही वर्षात महाराणीनं अतिशय मेहनतीनं उर्दू शिकलं. महाराणी प्रवासात असो किंवा आणखीन कुठेही उर्दूचे धडे आणि सराव ती न चुकता करत असे. अब्दुल व महाराणी व्हिक्टोरियाच्या दोस्तीचा एक आणखीन परिणाम झाला. इंग्लंडमध्ये आधीच प्रसिद्ध असलेली भारतीय चिकन करी आणखीन प्रसिद्ध झाली. अब्दुलने महाराणीसाठी चिकन करी, डाळ व पुलाव बनवला. याशिवाय महाराणीच्या मनात भारताप्रती एक वेगळंच खास चित्र अब्दुलने निर्माण केलं. म्हणायला व्हिक्टोरिया भारताची राणी तर होतीच, पण तिला भारतात कधीच येता आलं नाही, कारण समुद्राची यात्रा ती करू शकत नव्हती. महाराणी व्हिक्टोरियाला भारताच्या शहरामध्ये तिथल्या रस्त्यावर काय चाललं आहे हे जाणून घ्यायची आवड होती. करीमने तिची ही इच्छा पूर्ण केली. त्याने राणीला मनाने भारताच्या जवळ आणून ठेवलं. करीमने राणीला भारतातील ऋतू, गरमी, धूळ, सण आणि त्याचबरोबर भारतातील राजकारणासंदर्भात सुद्धा बरीच माहिती दिली. असं म्हणतात की राणी आणि करीम एकमेकांबरोबर बराच वेळ घालवत असे. एकदा करीमची तब्येत खराब होती तर राणी प्रोटोकॉल तोडून त्याला भेटायला त्याच्या घरी गेली. करीमचे राणीबरोबर एवढे चांगले संबंध निर्माण झाले होते की राणीने करीमला आग्र्याजवळ 300 एकराची जहागिरी दिली. आपल्या तिन्ही राजमहलात तिने त्याच्यासाठी घर दिलं. शिवाय करीमला आपल्या छातीवर पदक लावून तलवार बाळगायला सुद्धा तिने मुभा दिली होती. आग्र्यात करीमच्या वडिलांना पेन्शन देण्यासाठीही तिने आदेश पारित केला होता. महाराणी व्हिक्टोरिया आणि करीमच्या जवळीकीची पुढे राजमहालात चर्चा होऊ लागली. याचा परिणाम असा झाला की राजमहालातील कर्मचारी व राणीच्या जवळचे लोक करीमच्या विरोधात गेले. त्यांनी पुढे करीमच्या विरोधात राणीचे कान भरायला सुरुवात केली. परिस्थिती एवढी गंभीर झाली की पूर्ण राजमहालातील कर्मचारी करीमच्या विरोधात हडताळ करायची भाषा करू लागले. त्यांनी असं म्हटलं की महाराणी जर करीमला युरोप दौऱ्यावर घेऊन गेली तर ते सगळे सामूहिकरित्या राजीनामे देतील. मात्र राणीने त्यांच्या या पावित्र्याला केराची टोपली दाखवली. जेव्हा राणीला या गोष्टीची माहिती झाली तेव्हा तिने तिच्या टेबलावरील सगळ्या गोष्टी रागाच्या भारात फेकून दिल्या. राणीचा हा अवतार पाहून कोणीच राजीनामा दिला नाही आणि राणी करीमला घेऊन युरोपच्या दौऱ्यावर निघून गेली. सगळ्यांना असं वाटत होतं की एका साधारण व्यक्तीसाठी राणीच्या मनात एवढी आपुलकी का आहे. राणीच्या मृत्यूपश्चात अब्दुल करीमचा पण हिसाब केला गेला. 23 जानेवारी 1901ला जेव्हा राणीनं अखेरचा श्वास घेतला तेव्हा राणीच्या मृत शरीराला पाहण्यासाठी राणीचा मुलगा एडवर्ड सप्तम, नातवंड, तिची मुलं, सुना आणि दरबारातील सगळ्याच महत्त्वाच्या लोकांना बोलावलं गेलं. त्यानंतर राजा एडवर्ड सप्तमने अब्दुलला राणीच्या शयन कक्षात दाखल होऊन राणीला श्रद्धांजली देण्याची मुभा दिली. राणीच्या मृतदेहाला सगळ्यात शेवटी एकांतात पाहणारा अब्दुल करीम अखेरचा व्यक्ती होता. महाराणीच्या अंतिम संस्कारानंतर करीमवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या घरावर छापा मारून त्याला सांगण्यात आलं की तो ते प्रत्येक पत्र राजाच्या हवाली करेल जे राणीने त्याच्यासाठी लिहिलं होतं. राणीने काही पत्रामध्ये असं लिहिलं होतं, यू नो हाऊ मच यू मीन टू मी. काही पत्रांमध्ये तिने छोट्या 3 फुल्या काढल्या होत्या. याचा सांकेतिक अर्थ लिटल किसेस असा होतो. त्यानंतर करीम व त्याच्या नातलगांच्या समोर त्या सगळ्या पत्रांना जाळलं गेलं. अब्दुलच्या नजरेतून महाराणी व्हिक्टोरिया भारताला पाहत तर होतीच, पण राणीच्या जवळच्या लोकांना अब्दुलच्या राणीबरोबर मिसळणं बिलकुल पसंत नव्हतं. या दोघांबद्दल वेगवेगळ्या अफवा राजमहालाच्या भिंतीमधून बाहेर येऊ लागल्या होत्या. त्या अफवा एवढ्या वाढल्या की महाराणीच्या चारित्र्यावर सुद्धा लोकांनी संशय घ्यायला सुरुवात केली होती. पण राणीनं कधीच त्याबद्दल एक शब्दही नाही काढला आणि कधी महाराणीला याची गरजही नाही पडली. पुढे राणीच्या मृत्यूनंतर अब्दुलचे राजमहालात येणं बंद करण्यात आलं. त्याचे सगळे दस्तावेज व वस्तू नष्ट करण्यात आल्या व अब्दुलला भारतात पाठवण्यात आलं. भारतात आल्यावर अब्दुल गुमनाम आयुष्य जगायला लागला.
महाराणी व्हिक्टोरियाच्या मृत्यूच्या 8 वर्षानंतर वयाच्या 46व्या वर्षी अब्दुलचाही मृत्यू झाला. तर मंडळी, ही होती आजची गोष्ट. न विसरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून येणारे सगळ्या व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करून शेअर करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया लवकरच आपल्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.